विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 29 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता संपली। मंगळवारी दिवसभरात राज्यभरातून 288 जागांसाठी तब्बल 4,996 उमेदवारांनी 6,484 उमेदवारी अर्ज दाखल केले। तर मागच्या 8 दिवसात एकूण 7,995 उमेदवारांनी 10,905 अर्ज दाखल केलेत। उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ बघायला मिळाला। दोन्ही बाजूच्या तिन्ही पक्षांनी आपल्याच मित्र पक्षांविरोधात उमेदवार उभे केल्याचं बघायला मिळालं। या अंतर्गत वादाचा फटका त्या आघाडी किंवा युतीला बसू शकतोय। राज्यभरात एकूण 19 ठिकाणी मित्र पक्षच एकमेकांसमोर रिंगणात उतरल्याचं स्पष्ट झालंय। या जागांवर अगदी सुरुवातीपासूनच नाराजी नाट्य सुरू होतं। टोकाचे वाद उफाळून आले। शेवटी कुठे 2 तर कुठे 3 ही मित्र पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिलेत। साहजिकच याचा फटका त्या पक्षांना बसू शकतोय। आता या 19 जागा नेमक्या कोणत्या आहेत, त्या जागांवर वाद काय आहे, तिथली लढत कशी होऊ शकते, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। मित्र पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेली पहिली जागा म्हणजे परांड्यात महाविकास आघाडीत गोंधळ बघायला मिळाला। इथं ठाकरे गटानं रणजित पाटील यांना उमेदवारी दिली, तर शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांना तिकीट देण्यात आले। इथले विद्यमान आमदार शिवसेनेचे तानाजी सावंत आहेत। पक्षफुटीनंतर ते शिंदे गटासोबत गेले। आता महायुतीकडून तानाजी सावंतांना पुन्हा संधी देण्यात आली, पण मवियाकडून 2 उमेदवार मैदानात असल्यानं होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा तानाजी सावंतांना होऊ शकतो असं बोललं जातं। यातली दुसरी जागा सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती, तर याच मतदारसंघातून ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। एबी फॉर्म सुद्धा दिला। महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांकडून एकाच जागेवर दोघांना उमेदवारी दिल्याने मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असा वाद सुरू होता। पण शेवटच्या क्षणी काँग्रेसनं दिलीप मानेंना एबी फॉर्म दिला नसल्याची चर्चा आहे। यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरून या जागेवरचा तिढा वाढवला। महायुतीकडून इथं भाजपचे सुभाष देशमुख मैदानात असतील। तिसरी जागा आहे भायखळ्यात ठाकरे गटाकडून मनोज जामसुदकर यांना उमेदवारी देण्यात आली। दुसरीकडे इथं काँग्रेसकडून मधू चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे इथं मवियात तिढा निर्माण झाला। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचं आव्हान असणार आहे। चौथी जागा आहे वांद्रे पूर्व मध्ये ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली। इथले विद्यमान आमदार काँग्रेसचे झिशान सिद्दीकी होते। सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानं इथं ठाकरेंकडून आपला उमेदवार दिला गेला। त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून अर्जुन सिंह यांना उमेदवारी अर्ज दाखल केला। आता त्यांच्या समोर अजित पवार गटाच्या झिशान सिद्दीकी यांचं आव्हान असणार आहे। पाचवी जागा आहे मुलुंडमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटात वाद दिसून आला। इथं शरद पवार गटाकडून संगीता वाजे यांना तिकीट दिलं होतं, तर राकेश शेट्टी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाल्याचं बघायला मिळालं। महायुतीकडून भाजपच्या मिहिर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलंय। त्यानंतरची जागा आहे पनवेलच्या जागेवर सुरुवातीपासून मवियाचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षानं दावा केला होता। ही जागा शेकापला सोडावी अशी मागणी देखील केली होती, पण शेवटच्या क्षणापर्यंत इथं वाद दिसून आला। शेवटी शेकाप आणि ठाकरे गट दोघांनी इथं उमेदवार दिलेत। विशेष म्हणजे इथं बाळाराम पाटील यांनी शेकाप आणि उद्धव ठाकरे गटाकडून 2 अर्ज दाखल केलेत, तर ठाकरेंकडून अधिकृत उमेदवारी घोषित झालेल्या लीना गरड यांनी ठाकरे गट आणि अपक्ष असे 2 स्वतंत्र अर्ज दाखल केलेत। महायुतीकडून इथं भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांचं आव्हान असणार आहे। 7वी जागा आहे अणुशक्तीनगर मध्ये अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात इथं शिंदे गटाकडून अविनाश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाने घेतली असून फहाद अहमद हे इथले उमेदवार असणार आहेत। मित्र पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेली 8वी जागा मानखुर्द शिवाजीनगर मध्ये महायुतीच्या 2 तर महाविकास आघाडीच्या 3 पक्षांनी उमेदवार दिलेत। इथून नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढवतील असं सुरुवातीला सांगितलं जात होतं, मात्र शेवटच्या क्षणी त्यांना अजित पवार गटाकडून एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली। तसंच इथं शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीकडून सपा, काँग्रेस आणि ठाकरे गटानं आपापले उमेदवार रिंगणात उतरवलेत। सपाकडून विद्यमान आमदार अबू आझमी, काँग्रेसकडून वसीम खान, ठाकरे गटाकडून राजेंद्र वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। याच दिवशी इथली खरी लढत कुणाच्यात असणार हे स्पष्ट होईल। पुढची जागा म्हणजे श्रीरामपूर। इथं महायुतीकडून 3 अर्ज दाखल करण्यात आलेत। यात अजित पवार गटानं 1 तर शिंदे गटानं 2 उमेदवार मैदानात उतरवलेत। श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापून काँग्रेसने हेमंत ओगले यांना संधी दिली। तिकीट कापल्याचं लक्षात येताच लहू कानडे यांनी अजित पवार गटात जात इथून उमेदवारी अर्ज दाखल केला।
शिंदे गटाकडून श्रीरामपूरसाठी भाऊसाहेब कांबळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मात्र इथून शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील अर्ज दाखल केलाय. त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा गोंधळ दिसून आला. 10वी जागा आहे अहेरीत अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना पुन्हा तिकीट दिलंय, तर शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांना संधी देण्यात आली. काँग्रेसकडून इथं सुरुवातीपासून भाग्यश्री आत्राम यांच्या उमेदवारीला विरोध केला जात होता. आता इथं काँग्रेसकडून हनुमंता मडावी यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. 11वी जागा आहे अक्कलकुवामध्ये काँग्रेसकडून विद्यमान आमदार केसी पाडवी यांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय. मात्र या जागेवरून महायुतीत गोंधळ बघायला मिळालाय. इथं शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून उमेदवार देण्यात आलेत. शिंदे गटाकडून आमशा पाडवी आणि भाजपकडून हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. गावित यांनी इथं अपक्ष अर्ज देखील दाखल केलाय. त्यामुळे या जागेचा पेच वाढण्याची शक्यता आहे. 12वी जागा आहे पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीकडून 2 तर महायुतीकडून 1 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला सुटली होती. शरद पवार गटानं अनिल सावंत यांना उमेदवारी दिली. मात्र काँग्रेसकडून भागीरथ भालके यांना मैदानात उतरवण्यात आलंय, तर भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना रिपीट करण्यात आलंय. पण अनिल सावंत आणि भगीरथ भालके यांच्यातील मतविभाजनाचा फायदा आवताडे यांना होऊ शकतो. 13वी जागा आहे देवळालीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटानं योगेश घोलप यांना तिकीट दिलंय. मात्र या जागेवरून महायुतीत वाद बघायला मिळतोय. इथं अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना तिकीट दिले, तर इथं एकनाथ शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महायुतीत पेच निर्माण झालाय. 14वी जागा आहे दिंडोरीत अजित पवार गटानं विद्यमान आमदार नरहरी झिरवळ यांना रिपीट केलंय. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय. मात्र इथं एकनाथ शिंदे गटाकडून धनराज महाले यांना तिकीट दिल्यानं पेच निर्माण झालाय. मवियाकडून शरद पवार गटाच्या सुनीता चारोस्कर मैदानात असणार आहेत. 15वी जागा आहे अलिबागच्या जागेवर सुरुवातीपासून शेकापनं दावा केला होता. त्यानुसार इथून शेकापनं चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. पण ठाकरे गटाकडून इथं सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं मविया समोरच्या अडचणी वाढल्यात. महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 16वी जागा आहे सांगोला. अलिबागप्रमाणे सांगोल्याच्या जागेवर देखील असाच पेच निर्माण झालाय. ही जागा देखील शेकापनं मागितली होती, पण ठाकरे गटाने या जागेवर आपला उमेदवार घोषित केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इथं 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. शेकापकडून बाबासाहेब देशमुख तर ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे यांनी अर्ज दाखल केलाय. शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना रिपीट करण्यात आले. इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 17वी जागा आहे लोहाची विद्यमान जागा शेकापकडे आहे. श्यामसुंदर शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. ही जागा शेकापला सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाकरेंनी या जागेवर एकनाथ पवार यांना तिकीट दिले, तर अजित पवार गटाकडून भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना संधी देण्यात आली. 18वी जागा आहे मालेगाव मध्यमध्ये काँग्रेसकडून एजाज बेग यांना तिकीट दिले. मात्र काँग्रेसकडून उमेदवार जाहीर व्हायच्या आत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मालेगाव मध्ये सभा घेत मालेगाव मध्यमधून निहाल अहमद यांना तिकीट दिले. या जागेवर महायुतीकडून मात्र कोणत्याही नावाची घोषणा झालेली नाहीये. शेवटची जागा म्हणजे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून मवियातल्या 2 पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केलेत. इथं समाजवादी पार्टीनं इर्शाद जहागीरदार यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर ठाकरेंनी देखील इथं अनिल गोटेंना तिकीट दिलं. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झालाय. महायुतीकडून भाजपचे अनुप अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एकूणच या 19 जागा पाहिल्या तर या जागांवर महाविकास आघाडी किंवा महायुतीतल्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे त्या जागांवर पेच निर्माण झालाय. या 19 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. पण मैत्रीपूर्ण लढतीच्या नादात याचा फायदा विरोधी उमेदवाराला होण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबर पर्यंत हा पेच सोडवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुतीकडून केला जाणार आहे. या 19 जागांवरील काही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला क्लिअर होऊ शकतो. मविया आणि महायुतीतल्या पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेल्या जागांबद्दल तुम्हाला काय वाटतं? मैत्रीपूर्ण लढतीचा कोणाला फटका बसू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.